धुळे पुणे धुळे स्वतंत्र रेल्वे सुरू करावी, मी धुळेकरांची मागणी। धुळे व नंदुरबार जिल्ह्यात तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पारोळा परिसरातून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी वर्ग, नोकरदार वर्ग, व्यापारी वर्ग विविध कामानिमित्त व खूप नागरिक वैद्यकीय उपचारासाठी पुण्याला ये-जा करत असतात। नरढाणा व धुळे MIDC येथे मागील काही वर्षात बरेच उद्योग वाढले आहेत। त्यासाठी सुद्धा कंपन्यांच्या कामांसाठी प्रवाशांची संख्या वाढली आहे। यासाठी सध्या परिस्थितीत बसेस व खासगी वाहनांद्वारे नागरिक प्रवास करतात, जो नागरिकांना परवडणारा नसतो। कोविड-19 मध्ये साथीच्या अगोदर धुळे ते पुण्यासाठी 2 बोग्या सुरूही केल्या होत्या, परंतु कोविड-19च्या साथीमुळे त्या बंद करण्यात आल्या। त्यावेळी त्या बोग्यांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद होता। धुळे मुंबई स्वतंत्र रेल्वेला चांगलाच प्रतिसाद आहे। त्याच धर्तीवर धुळे पुणे रेल्वेला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळू शकतो। धुळे जिल्ह्याची वाढणारी लोकसंख्या तसेच संपूर्ण जिल्ह्यातून धुळे पुणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा ओघ बघता स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची गरज, त्याजोगे रेल्वेचा फायदा जिल्हा व संपूर्ण खान्देश पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना होईल, कारण सर्वच नागरिकांना व विद्यार्थी वर्गाला प्रवासाकरता खूप मोठा भूदंड सहन करावा लागत आहे व या धुळे पुणे धुळे रेल्वेला प्रवाशांद्वारे चांगला प्रतिसादही मिळेल। ही रेल्वे सुरू झाल्यामुळे धुळे स्टेशन परिसरात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध मिळेल व धुळे शहर व जिल्ह्यातील उद्योगालाही चालना मिळेल। म्हणून धुळे पुणे धुळे स्वतंत्र रेल्वे लवकरात लवकर सुरू करावी ही काळाची गरज आहे, अशी मागणी धुळे जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी मी धुळेकर संघटनेतर्फे निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भत्वाल, दिनेश वाघ, फरदीन शेख, सलमान पठाण, किशोर बोरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते। धुळे शहर व धुळे जिल्ह्याहून शेकडो लोक दररोज धुळे पुणे पुणे धुळे हा प्रवास करत असतात विविध कारणास्तव, व त्याच्यात आरोग्यविषयक काम असो, शैक्षणिक काम असो किंवा व्यावसायिक काम असो, त्यासाठी बरेचसे नागरिक पुणे आणि धुळे येथे प्रवास करत असतात। मागे 2 बोग्या धुळे पुणे सुरू होत्या, पण त्या काही कारणास्तव बंद झाल्या। तरी आम्ही माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ यांना मी धुळेकरतर्फे निवेदन देऊन मागणी केली आहे की धुळे पुणे पुणे धुळे ही स्वतंत्र अशी एक ट्रेन रेल्वे सुरू करावी। त्यामुळे फक्त धुळेच नाही तर धुळे जिल्ह्यातील किंवा पारोळा, अमळनेर या भागातून तसेच पुन्हा धुळे जिल्ह्यासाठी, नंदुरबार जिल्ह्यासाठी पण हे सोयीस्कर होईल की खूप नागरिकांना येण्या जाण्याची सोय होईल आणि जे भाडं राहील ते स्वस्त राहील। ते स्वतंत्र ट्रेन करणे गरजेचे आहे। धुळे मुंबई याबद्दलही खूप आधी लोकांमध्ये शंका होती की त्याला प्रतिसाद मिळणार की नाही, पण त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे। तसाच प्रतिसाद धुळे पुण्याला मिळेल व त्याची खूप अत्यंत गरज आहे। तरी आम्ही त्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे आणि भाऊंनी याबद्दल तातडीने जे केंद्र सरकार आहे, रेल्वे मंत्रालय येथे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले। धुळे शहरात आज धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या नावाखाली थेट लाखोंची लाच मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। धुळे येथील न्यू सिटी हायस्कूलमधील उपशिक्षक नितीन ठाकूर याला LCBने अटक केली। प्रत्येक जात वैधता प्रमाणपत्रासाठी तब्बल 2.5 ते 3 लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे। आरोपीने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीसाठी समितीच्या अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे मागितल्याचे समोर आले आहे। तक्रारदार गेल्या 3 वर्षांपासून जात वैधतेसाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते। कार्यालयीन चौकशीत काम शिक्षकांमार्फत होत असल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर तक्रारदारांची आरोपीशी भेट झाली। पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही असा थेट इशारा देण्यात आल्याचे सांगण्यात आले। या प्रकारामुळे तक्रारदारांनी ACBकडे धाव घेतली। पंचासमक्ष पडताळणीत लाच मागणी स्पष्ट झाली। यानंतर ACBच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली। भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। सामान्य नागरिकांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। आधुनिकतेच्या काळात संस्कृती विसरत चाललेल्या समाजाला जुनी पिढी आजही धार्मिकतेच्या रूढी परंपरा जोपासना करीत आहे। फक्त बोलण्यातून नव्हे तर कृतीतून हिंदुत्व सिद्ध करतात। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रत उद्यापन निमित्ताने सुवासिनी अगर कुमारिका लक्ष्मी रूप मानून हळदी कुंकू कार्यक्रम। धुळे तालुक्यातील मौजे खंडलाय बुद्रुक तालुका जिल्हा धुळे येथे सालाबादाप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत मनोभावे केले जाते।
विशेष करून उपवासाचे व्रत स्त्री जातींमध्ये मोठ्या प्रमाणावर आराधना करून केले जाते. कारण श्री महालक्ष्मीची कृपा लाभावी व सुख, शांती, धन, कीर्ती, ऐश्वर्य, वैभव, संतती इत्यादी लाभावा, आपल्या घरी महालक्ष्मीचा सतत वास राहावा व संसार सुखाचा व्हावा म्हणून हे व्रत करतात. काही लोक जोडीनेही करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरुवात केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे लागते. कोणी कोणी व्रत एका महिन्याप्रमाणे हे व्रत वर्षभरही करतात. मात्र मार्गशीर्ष महिन्याचे व गुरुवारचे महत्त्व विशेष आहे. त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत गटप्रमुख तथा समता परिषद तालुका अध्यक्ष श्री आबासाहेब पगारे यांच्या धर्मपत्नी प्राध्यापिका सौ सविता बी पगारे यांनी कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करून उद्यापनाचे सुसज्ज असं नियोजन करून गावातील सुवासिनी अगर कुमारिकांना स्वतःच्या निवासस्थानी बोलवून थाटात नारी शक्तीला बसावयास आसन दिले. नंतर त्यांची आरती झाल्यानंतर त्यांना लक्ष्मी रूप मानून हळदी कुंकूने पूजा केली. तसेच प्रत्येक लक्ष्मीची मनोभावे पूजा करून एक एक फळ आणि एक एक पोथीची प्रत देऊन असंख्य महिलांना सन्मानित करण्याचा सुयोग्य असा योग सार्थ अभिमान वाटतो. श्री सन्मानासाठी गावातील माता भगिनी आणि ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक तोलामोलाच्या सर्वच महिलांच्या सहकार्यातून नारी शक्तीचा जागर होण्यासाठी प्रत्येक स्त्री ही मोठ्या ताकदीने खंबीरतेने उभी राहावी. कार्यक्रम सर्व महिला आणि कुमारिका यांच्या अथक प्रयत्नाने पार पडला. म्हणून नारी शक्तीचे मनोबल उंचावण्यासाठी पुढे येऊन असे कार्यक्रम सुरू ठेवणे गरजेचे वाटते, असे मत सौ प्राध्यापिका सविता पगारे यांनी व्यक्त केले.